पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ठीक आहे, सुरू करा। भामे, अगं हात चालव पटापट, अजून कोशिंबीर व्हायची आहे। बाहेर फडके येऊन बसलेत, त्यांना फराळ द्यायचा आहे। हो सासूबाई, हां झालं। कोण आहेत कोण हे वासुदेव फडके? अगं भाऊजींचे जुने स्नेही आहेत। भाऊजी खूप मानायचे त्यांना, सरकारी खात्यात होते म्हणे। ते फौजदारी का काय म्हणजे लढायला? नाही का वहिनी, ते बाबा म्हणतात ना, खरडे खाशी तेच ते। काशीनाथा, तोंड जास्त चालवू नकोस, लाडू खा मुकाट्याने। आता काही दिवसांनी आपला बाळदादा सुद्धा शिकून खूप मोठा साहेब होणार आहे, हो की नाही? अगं बाई, हो तर मग तू पण अशी आयटीत चालशील। बसा खाली, फाजील गप्पा नको। चला संपवा पटापट। भामे, उशीर होतोय, चल घे बरं आवरून पटकन। बाळ, ह्या मातीची मुले आपण। मार्ग कोणताही असला तरी ध्येय मात्र आईची सेवा करणं हेच हवं। आपल्याकडे जे आहे त्या मार्गाने पुढे जायचं। माझा मार्ग मी निवडला, सशस्त्र क्रांतीचा। पण तुझ्याकडे वारसा आहे, शिक्षणाचा, तुझ्या बुद्धीचा। बाळ, क्रांती केवळ बंदुकीतल्या काडतुसानेच होते का? लेखनाच्या शाईमध्ये सुद्धा संपूर्ण सत्ता उलथवून टाकण्याचे सामर्थ्य असतेच की। आपला एक एक शब्द हे आपले एक एक काडतूस असायला हवे, जे समोरच्याच्या चिंधड्या उडवण्याचे सामर्थ्य बाळगते। शस्त्रांचे वार भरून निघतीलही, पण शब्दांचे वार आघात करतात ते मनावर। त्याचा परिणाम होतो तो विचारांवर। शिक्षणाच्या मार्गाने जाऊन लेखणीचे शस्त्र चालवणे हे कोणा सामान्याचे काम नाही, हे सुद्धा सत्य आहेच। आपले बलस्थान आपल्यालाच शोधायला हवे बाळ। आणि देशासाठी राबणारे हात लाखो मिळतील, पण त्यांना एकत्र आणणारे, दिशा दाखवणारे डोळे प्रत्येक वेळी मिळतीलच असं नाही। ते ज्ञानचक्षू कोणीतरी व्हायला हवंच ना। काय बरोबर बोलतोय ना मी? काय ग, हे काय नवीन खूळ? हिश्श, अहो साधी गोष्ट आहे। तुम्ही एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला, आता तुम्ही अजून शिकणार, मग तुम्ही सरकारी नोकरी करणार, मग तुम्ही मोठे साहेब होणार। तुमचा जसा मान वाढेल तसं मला नको का वागायला? अरे बाप रे, म्हणजे असं चालून मान वाढतो हे मला माहिती असतं, मी तेच केलं असतं। तुमची गोष्ट वेगळी असते, आम्हा बायकांना असंच करावं लागतं। तुम्ही जसे मोठे व्हाल तसं मीही मोठी होईनच की। मग तुम्ही मला दागदागिने आणून द्याल, मी ते घालून मिरवेन, सगळे आवाजून बघत राहतील माझ्याकडे। तुझी ही इच्छा एवढ्यात पूर्ण होईल असे आत्ता तरी काही वाटत नाही। का? म्हणजे दागदागिने नका करू, पण नोकरीही नाही करणार? शिक्षण संपल्यावर तरी? अगं शिक्षण कसं संपेल, ते तर अखंड सुरू राहते। आज वासुदेव फडक्यांचे विचार ऐकून काही काळासाठी मला वाटले की माझ्या ज्ञानाचा खरंच उपयोग होईल का, परंतु आता मी ठरवलंय, माझ्या बुद्धिमत्तेची ठिणगी मशाल होऊन कायम धगधगत राहील। हाच प्रयत्न असेल माझा सदैव। अगं बाई, म्हणजे आता तुम्ही मशाली पेटवणार? नको हा, तुम्ही अजून शिकत राहा। खरं सांगू, अगदी मनापासून, म्हणजे मी तुमच्या वाचनाची थट्टा करत असते, परंतु जेव्हा तुम्ही अंधारात दिव्याच्या प्रकाशात वाचन करत असता ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे तेज फार प्रभावी असते।
मला खूप आनंदी वाटतं. अगो बाई, मग या आधी मला कधी सांगितलं नाहीस. मग मी त्याच तेजात बुडून जाऊ का आता? आ? अगं म्हणजे वाचनाला जाऊ का? हो हो, तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवा, मी माझे. तुझे शिक्षण? हो तर. आणि परीक्षा केवळ तुमची नाहीये, माझीही आहे. सासूबाई मला स्वयंपाक करायला शिकवतायत. आज मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे. हो का? खाऊन सांगाल ना उत्तीर्ण झाले की अनुत्तीर्ण? नक्की सांगेन. भामे, अगं भामे, झाला का स्वयंपाक? हो हो, हे काय झालंच. सासूबाई, आज ना आमटी आमच्याकडे करतात तशी केली, अगदी काकूने शिकवल्यासारखी. अरे वा. तुम्ही एकदा चव घेऊन बघता? हो, ते पाहते मी. तू पानं घे बरं वाढायला. भामे, आमटी अंमळ गोड झालीये ग. म्हणजे गोड अगदी मुबलक प्रमाणात टाकलास की काय? तुला नाही वाटली जास्त गोड झाली अशी? पण आमच्याकडे अशीच करतात. म्हणजे मला तरी गोडच आवडते बाई. ते ठीक आहे, पण बाळाला गोड आमटी अजिबात आवडत नाही. या उलट तू खमंग आमटी केलीस ना तर मिटक्या मारीत खाईल बघ अगदी. अगं बाई, हे काय झालं माझ्याकडून? मी तर यांना सांगितलं यांच्या आवडीचे पदार्थ करणार आहे म्हणून, आणि आता हे. भामे, काकू, खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढता. आता पाहू काय होतंय. आज सगळा स्वयंपाक तू केलास असं ऐकला मी. हो तर. इतके दिवस झाले तिचे प्रयत्न चालूच आहेत. मी म्हणलं आज अख्खा स्वयंपाक तूच कर, केल्याशिवाय शिकणार तरी कधी, नाही का? उत्तम. सासूबाईंनी शिकवलं तसंच केलंय. म्हणजे सगळं नाही, जमेल तसं. असो असो, हाताला चव आहे हो तुझ्या. सुगरण आहे, अगदी सुगरण. काय बाळ? हो हो. म्हणजे आता आमच्या हातचं आवडत नाही दिसतंय बाळला. बरोबर आहे म्हणा. बायको आता इतकी सुगरण आहे तर तीच जीव खाऊ घालेल. आता काकूची काही आवश्यकता भासणार नाही, नाही का? काकू, आता तू मला असं चिडवणार आहेस का? आणि मला आमटी का नाही वाढली? इतकी गोड खीर असताना आमटी कशाला? खीर घ्या. अगं, खीर मी खाणारच आहे, पण आमटी. पण बिन काही नाही. भाजी घ्या. सांगा तर कशी झालीये. आणि कोशिंबीर ती तर घ्या, आमच्याकडे करतात तशी केलीये. खाऊन सांगा कशी झालीये. ओ भामाबाई, अहो कोशिंबीर मीच केलीये. हो. आता काकूच्या हातची चव मला काही कळणार नाही की काय? आण आण, आमटी आण बरं. भामा, आमटी आणतेस ना? वा, सुरेख झाली आहे. फारच उत्तम. बरं बाळ, मी काय म्हणतोय, आता मॅट्रिक झालाच आहेस. भवितव्याचा काही विचार केलास? मला असं वाटतं की शिक्षकाची नोकरी पत्करायला आता हरकत नाही तुला. आओ काका, शिक्षक?
पण माझं आता पुढील शिक्षण सुरू होईल. मी नोकरी करायचा विचार देखील करत नाहीये. शिक्षण? हो, डेक्कन कॉलेजला मी उद्याच जाऊन प्रवेश घेतोय. डेक्कन कॉलेजला? कशासाठी? अहो काका, असे काय करता? मला पुढील शिक्षण नको का घ्यायला? अरे पण इतक्या लांब गरज आहे का तिकडे जायची? नाही म्हणजे काय सोनं लागलंय का डेक्कन कॉलेजला? काका, माझा निर्णय ठाम आहे. अरे हो, बरोबर आहे, पण इतक्या लांब जाण्याची काय गरज आहे? आपल्या घरापासून ते किती लांब आहे तुला माहित नाहीये का? आधीच तुझी प्रकृती बघ, त्यात तू तिथे पायपीट करत जाणार दररोज, म्हणजे 4 दिवसात आजारी पडशील. अगं बाई, आणि काय रे, मुळात आधी हा निर्णय घेण्या अगोदर आम्हाला हे सांगावं असं तुला वाटलं नाही की बाबा आमचं काही मत असेल, विचार असेल, अनुभव असेल? काका, मला पटतंय सगळं, परंतु नानांची देखील इच्छा होती की मी पुढे शिकावं. मग तसं न करणं हे त्यांच्या इच्छेचा अपमान होईल. आपल्या ज्ञानासाठी जे उत्तम आहे तिथे आपण जायला नको का? मला तर वाटलं तुम्हाला आनंद होईल मी तिथे प्रवेश घेतोय म्हणल्यावर. अहो मी काय म्हणते, त्याला जे हवंय ते करू देत ना त्याला. आता तो लहान राहिलाय का? अगं मी काय वैरी आहे का त्याचा? तसं नाही, त्याच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून सांगतोय. डेक्कन कॉलेज कुठे याची कल्पना आहे तुला? संगमाचा पूल पार करून जावं लागतं, खंडोबाच्या महाराणाच्या पलीकडे नावेतून जावं लागतं तिकडे, म्हणून सांगतोय. अगं बाई, म्हणजे नदीच्या पलीकडे की काय? नाहीतर काय. बाकी माझा त्याच्या शिक्षणाला अजिबात विरोध नाही. काका, तुमची काळजी वृथा नाही, पण अशा गोष्टींना घाबरून थांबणारा मी नाही. माझा निर्णय ठाम आहे. अरे बाबा, तुझी तब्येत. काका, तब्येतीची काळजी मी घेईन ना. अरे सावकाश. बाळ, बाळ, हे काय चाललंय? लिहून देतोय मी. काही होणार नाहीये मला. विनाकारण काळजी करताय. इतर मुलं काही शिक्षणासाठी कष्ट घेत नाहीत का? मग मी घेईनच ना. अहो हळू जरा, नका एवढा त्रास करू. काळजी वाटते त्यांना तुमची. तुमच्या वडिलांसारखेच आहेत ना ते? वडिलांसारखे आहेत ना, मग घेतील ना समजून. ते काही नाही, मी उद्या दुपारी जाऊन प्रवेश घेऊन येईन. हो हो ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटतं ते करा, पण चिडचिड नका करू बाई. मी सासूबाईंना मदत करून आले. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, आज स्वयंपाक मात्र रुचकर झाला होता. खरंच? म्हणजे नक्की काय? भाजी, खीर, कोशिंबीर? ते सर्व छानच होतं, पण काय? आमटी मात्र आमटीत एवढा गोडवा कुठून आला याचा विचार करत होतो. हातातच गोडवा आहे. हा, काय नाही. पुढल्या वेळेला कमी गोड केलीस तर अधिक आवडेल मला. उद्या नक्की करेन, अगदी तुम्हाला आवडते तशी. मग तुम्ही दुपारी आल्यावरच जेवेन मी पण तुमच्या सोबत. चालेल. मी आलेच. बरं का बाळ, ध्यानात ठेव, बराच लांबचा प्रवास आहे, जरा जपूनच जा. हा, टंगळ मंगळ करू नकोस. ऊन चढायच्या आत तिथे पोहोच म्हणजे झालं. हो काका. हा, बरं ऐक, कागदपत्र घेतलीस का सगळी सोबत? हो, घेतली. आणि संगमाच्या पुलापर्यंत कसं जायचं आहे ना ध्यानात? नावेनं पलीकडे जावं लागेल, पैसे लागतील त्यासाठी. हे घे पैसे. अगं बाई, मी जाऊ का सोबत? हा, नको काका, आहे माझ्या लक्षात. तसं नाही रे बाळ, पण वाटेमध्ये चोर लुटारू पुष्कळ असतात म्हणे. तू जरा सावकाशीनच जाशील. हा, हो काकू. बरं ऐक, प्रवेश घेताना काय करशील? अगं बाई, हा डबा ठेव सोबत बाळ. भूक लागली मध्येच तर काय करशील? आणि अगं नको काकू. अगं तू काय भूक भूक करतेस? मी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना त्याच्याशी. अहो त्याला भूक लागली तर? काका काकू, अहो एवढी कशाला चिंता करताय? मी काय कुठे वारीला चाललोय का? साधी प्रवेश प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून मी लगेच येतोच आहे घरी. मी भामाला म्हणलो देखील
दुपारच्या जेवणाला घरी हजर राहतो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, आम्हास आपली काळजी म्हणून बोलतोय. बरं तू आता निघ, विना विलंब निघ, उशीर नको करूस. हो, नमस्कार करतो. हा, यशस्वी भव. बरं का बाळ, आज जेवायला घरी येणार आहेस हे लक्षात राहू दे म्हटलं. नाही, कुणीतरी आज आपली घरी वाट पाहतंय हे लक्षात असू द्यावं. हो. ये आता. काय हो, हे काय झालं? अरे तिकडे एक मुलगा हात स्पर्धेत सगळ्यांना धोबी पछाड देतोय. चल. अरे बापरे, कोण म्हणावा हा पैलवान? जरा जपून राहिलेलंच बरं. हे काय रे? काय नाही. हा आपल्यापेक्षा पोरगेला वाटतोय. चल पळ इथून. प्रवेश अर्ज. नमस्कार, मी बाळ गंगाधर टिळक. मी मॅट्रिक उत्तीर्ण झालोय, म्हणून या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला आलो होतो. तर अर्ज. आज प्रवेश मिळणार नाही. नाही मिळणार म्हणजे? नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. अहो पण कारण तर सांगा. साहेबांच्या राज्यात प्रतिप्रश्न करतोस. एकदा नाही सांगितले ते ध्यानात येत नाही का? अहो पण प्रश्न विचारणं हा तर माझा मूलभूत अधिकार आहे. माझे काही चुकले असेल तर सांगा तुम्ही. ही गुणपत्रिका बघा, यांनी तुमची खात्री होईल मी खरंच मॅट्रिक उत्तीर्ण झालोय. तू जे काय मला दाखवणार आहेस ते सर्व मी उद्या बघेन, कारण तू वेळ चुकलायस. प्रवेश प्रक्रिया ही सकाळच्याच सत्रात होते. इथे असा नियम आहे. त्यानंतर इथली अंतर्गत कामे चालतात, तेव्हा तू उद्या सकाळी वेळेत ये. समजलं? नियम म्हणजे नियम. थांब रे. काय रे मुला, नाव काय तुझे? मी बाळ गंगाधर टिळक. कुठून आलास? विंचुरकर वाडा. अरे बाप रे, विंचुरकर वाडा. हो. इतक्या दुरून? प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली का? नाही, ते म्हणाले मला यायला उशीर झाला, म्हणून उद्या सकाळी पुन्हा बोलवलंय. म्हणजे आजचा दिवस आणि इथे येण्याचे कष्ट संगमाच्या पाण्यात गेले म्हणायचे. हो. थांबतो, मी त्याला सांगतो. तो तुझं काम आत्ताच करेल. नाही, क्षमा करा, आपण कोण आहात मला माहित नाही. तुम्ही मला मदत करता याबद्दल आभारी आहे, परंतु नियमाबाहेर जाऊन कोणाचं सहाय्य घेणं मला आवडणार नाही. आज तुम्ही मला मदत कराल आणि मी तुमचा मिंधा होईन. तुमच्या उपकारांची जाण राखून तुम्ही म्हणाल तसं मला वागायला लागेल आणि
ते मला काही जमणार नाही. त्यापेक्षा मी उद्याच येतो. अरे बाळ, तुझ्या या वीतभर छातीत आणि बोटभर गळ्यात इतका स्वाभिमान कोणी भरला? काळजी करू नकोस. मी इथेच काम करतो म्हणून एक गोष्ट सांगतो. तुला यायला उशीर झाला असता तर मी इथे थांबलो देखील नसतो. तुला उद्याच यायला सांगितले असते, पण तसं झालं नाही. या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे या खुर्चीची पडलेली सावली बघतोयस. जोपर्यंत ही सावली मागे जात नाही तोपर्यंत 1 वाजला नाही असं नक्की समजायचं. अजून 7 मिनिट बाकी आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ आहे. शिक्षणाचा खडतर मार्ग तर इथून पुढे सुरू झालाय. आता काही झालं तरी मी मागे वळून बघणार नाही.